हाय फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. तर चला आता भक्तीचा अभ्यास चालू झालेला आहे आणि मला बाहेर जायचं होतं. भक्तीला बाय बाय करून मी घरातून बाहेर पडले आणि आज आहे दुर्गाष्टमी. तर शंकरबाबांच्या मठामध्ये मी गेले होते आणि इथं शंकरबाबांच्या मठामधून घरी परत आले तर बघते तर काय सुपो आला होता. सुपो आणि माऊचा लाड चालू होते. माऊ त्याला दमवत होती आणि तो दंगा करत होता. ते बाबा सगळे बसून बघत होते की कसे ह्यांची दोघांची नखरे चालले होते. आणि तेवढ्यात बाहेर ह्यांची दंगामस्ती चालू असेपर्यंतच वडापाववाले काका आले होते आणि यांनी वडापाव आणला आणि या दोघांनी मावशी आणि मामा वडापाव खात होते आणि सुपू मात्र त्यातला फक्त पाव खात होता. त्याला तिखट चालत नाही अजिबात. सुपू म्हणजे त्याचं नाव आहे सुप्रीत आणि हा आहे आमच्या शेजाऱ्यांचा नातू. तर हा छोटा आहे आणि तो आमच्यात येतो जातो, त्यामुळे तो ओळखीचा आहे चांगल्या मावशीच्या आणि मामाच्या. माझी चालली होती स्वयंपाकाची तयारी आणि मी करत होते स्वयंपाक. तर आता दोघंजण मला चिडवत वडापाव खात होते. तर अभ्यास पायाशी ठेवून बेडवरती ठेवून भक्तीचा चाललं होता आता टाईमपास आणि सुपू गेला होता आणि आता आली होती भाविका. तर भाविकासोबत हिची दंगामस्ती चालू होती. अभ्यासाचं काही नाव नव्हतं आणि अभ्यास करायचं म्हटलं की तिला अजिबात आवडतच नाही, कंटाळा येतो. तर आता ते झाल्यानंतर तिनं घेतल्या होत्या माझ्या ॲब्रोज क्लीन करायला आणि लेकीकडून ॲब्रोज क्लीन करताना फार मजा येते. मी आता भक्तीचा जेव्हापासून कोर्स झाला आहे तेव्हापासून आम्ही काय ॲब्रोला बाहेर जात नाही. त्यामुळे सगळं भक्तीच बघते आमच्या घरातलं सगळं पार्लरचं. तर ॲब्रोज क्लीन करून घेत होते आणि ॲब्रोज क्लीन करून झाल्या पाहतो तर काय आज माझी आई येणार होती आणि आईचा वेलकम अशा पद्धतीनं झालेला आहे. आणि निरंजन व्हिडिओ करत होता. आई घरी आलेली आहे, आईला यायला अंधार झालेला आहे आणि ती घरी येताच सगळ्यांना आनंद झालेला आहे आणि मी खूप खुश होते आणि सगळ्यांना आनंद होता. तेवढ्यात मायलेकीची आजींना तिची भेट झाली.